थेट जाऊयात विधिमंडळ परिसरामध्ये, जिथे बोलतायत काँग्रेस नेते नाना पटोले। या ठिकाणी नाना भाई जनता नाही जरा थांब 2 मिनिटं। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी नाना पटोले जे आहेत। नानाजी, आज आपण जो पेनड्राईव्ह घेऊन आलेला आहात, यात नेमकं कुठल्या आमदार कुठले मंत्री आहेत ज्यांचा आपण पुरावे काही सादर करणार आहात का? बघा, मी मगाशी जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री राज्यमंत्री उभे झालेत आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस FIR नाशिकमध्ये ठाणेमध्ये झालेला होता त्यावेळेस दोन्ही पार्ट्या एकत्रित आल्या, सेटिंग झालं आणि आमच्याकडे तो आता FIR राहिलेला नाही। हे सांगायचं तात्पर्य की कालपासून जेव्हा मी हा मुद्दा उपस्थित करतो आहे, सरकार पुढे येऊन का बोलत नाही? माझा प्रश्न असा आहे की या हनी ट्रॅपमध्ये काही वरिष्ठ अधिकारी आहेत, काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि राज्यातलं जी महत्त्वाची कागदपत्र राज्यातली काही महत्त्वाची माहिती या हनी ट्रॅपच्या माध्यमातून असामाजिक तत्वापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून राज्य सरकारने या सगळ्या जे काही वातावरण आता तयार झालेलं आहे, गुन्हा दाखल झालेला होता मंत्र्यांनी रेकॉर्डवर सांगितलेलं आहे, मग सेटिंग झाली ते पण सांगितलेलं आहे। मग एवढं मोठं प्रकरण असताना आणि छोटे 1-2 लोक नाहीत, 72 अधिकाऱ्यांच्या वर आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, काही माजी मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी समोर येते आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर सरकारने तातडीनं स्पष्टीकरण द्यावं आणि काय स्थिती आहे ती त्यांनी अवगत करावी। पण जे पुरावे आहेत मग ते आपण अध्यक्षांकडे किंवा सरकारकडे का दिले जात नाहीत? आपण म्हणतायत की ते समाजविघोटी पुरावे आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतात, तर नेमके हे अधिकारी कोण, मंत्री कोण? कारण हेच प्रश्न आता विरोधक म्हणजे सत्ताधारी उमटू लागलेले आहेत की नानांकडे जो पेनड्राईव्ह आहे त्यात काही नाहीये, फक्त 3 आठवड्यात काही मिळालं नाही म्हणून आता आमच्यावर आरोप केले जातात, असं उत्तर देत आहेत ते। मलाही कळत नाही, त्यांच्या राज्यमंत्र्यांनीच उत्तर दिलेलं आहे विधानसभेत की ते आम्ही गुन्हे दाखल झाले होते, मग आमचं सेटिंग झालं आणि आम्ही वापस घेतलेत। मग आता सरकार खोटं बोलतं की आम्ही खोटं बोलतोय? आणि वेळ आलं सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला नाही तर मग काय आम्हाला दाखवायचं ते आम्ही दाखवू ना। पण महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राच्या ज्या सुरक्षिततेबद्दलचा धोका निर्माण झालेला आहे त्याबद्दल सरकार अगर जागृत नसेल तर मग आमच्याजवळ सगळं व्यवस्था आहे। त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला एक आम्ही सीमा त्या ठिकाणी बांधून ठेवलेल्या आहेत, पण आमच्या सीमा तोडण्याचा प्रयत्न सरकारने केला तर सरकारला नव्हे तर महाराष्ट्राच्या या सगळ्या वस्त्रहरणाला सरकारच जबाबदार राहील, अशी भूमिका आमची आहे। कुतुलता महत्वाचा प्रश्न हाच आहे की आपण मगाशी म्हणालात की काही CCTV हे डिलीट करण्याचा प्रयत्न झालेला आहे, नेमके हे अधिकारी कोण आहेत, कुठले आहेत, कोण मंत्री हा संपूर्ण ह्याच्यात अडकलेले आहेत? काही व्हिडिओ क्लिप्स आहेत की ऑडिओ क्लिप्स आहेत आपल्या या पेनड्राईव्हमध्ये? सगळे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि व्हिडिओ क्लिपच्याच माध्यमातून हे सगळं प्रकरण पुढं आलेलं आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग झालेली आहे आणि जे मगाशी राज्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की सेटिंग झालं, ते जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तर याचा अर्थ तुम्ही समजला पाहिजे। ते म्हणतात की आमच्याकडे दिले जात नाहीयेत, सरकारकडे काही पुरावे नाहीत, मात्र तुमच्याकडे कुठून आले हा पण प्रश्न उपस्थित केला जातो। आमचं काही आम्हाला काही सरकारजवळच माहिती मिळते आणि आमच्याजवळ मिळणार नाही, सामान्य जनतेला माहिती आहे। नाशिकमध्ये जा, ठाण्यामध्ये जा, इव्हन मंत्रालयामध्ये आता लोक ती चर्चा करायला लागलेली आहेत। त्याच्यामुळे हे सार्वजनिक झालेलं आहे, लोक बोलत नाही आणि म्हणून आम्हाला काही कोणाचं चरित्रहनन करायचं नाही आणि ती माझी सवय पण नाही। पण माझा मुद्दा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे आणि सरकारने तातडीनं ही भूमिका मांडावी, त्याचं स्पष्टीकरण द्यावं। राज्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे, त्यांच्याजवळ नसेल तर आम्ही देऊ ना, त्याला काय अडचण? तर सरकारकडे जर पुरावे नसतील किंवा काही गोष्टी नसतील तर नक्कीच आम्ही ते सरकारपर्यंत देऊ, मात्र आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असा दावा हा नाना पटोले यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। माझ्याकडे अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत असा गंभीर दावा केलाय पटोले यांनी। महाराष्ट्राच्या विधिमंडळात अचानक मुद्दा गाजलेला आहे।
हनी ट्रॅप किती जणांवर तर जवळपास 70 पेक्षा जास्त सनदी अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री असा गंभीर दावा समोर येतोय.